श्रीराम समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मंडळी, आज हा व्हिडिओ फक्त मंदिराची माहिती नाही, तर हा आहे श्रद्धा, शांती आणि अनुभवाचा प्रवास. तर मंडळी, तासगाव परिसरात एक असं गाव, साधं पण मनाला खूप जवळ जाणारं स्थान आहे. तर मंडळी, मिनी बाळमा मंदिर हे लोकरवाडी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर कारण शेवटी मी सांगणार आहे या मंदिरात गेल्यावर काय करावं आणि कोणत्या भावनेने दर्शन घ्यावं. तर मंडळी, पाहू शकता तुम्ही, सुरुवातीलाच खंडोबाचं मंदिर आहे हे. अजून या मंदिराचं बांधकाम चालू आहे. कुठेही व्हिडिओ न स्किप करता पहा. आणि बाजूला गणपती, शंकर अशा मोठमोठ्या मूर्ती आहेत. पूर्ण गोलाकार असे मंदिर आहे मंडळी. तर मंडळी, या मंदिराची ओळख महाराष्ट्रात बाळमामाचं नाव श्रद्धेनं आणि विश्वासानं घेतलं जातं. तर मंडळी, लोकरवाडी तासगाव येथे असलेले मिनी बाळमामा मंदिर ते फार मोठं नाही, पण येथे येणाऱ्या प्रत्येकाला मनाची शांती नक्की मिळते. पाहू शकता, बजरंगबली आहे, बैलगाडी, शेतकरी, हत्ती, खूप छान असं हे स्ट्रक्चर आहे. पाहू शकता तुम्ही. तर मंडळी, हे मंदिर ग्रामीण भागात शेतकरी आणि सामान्य माणसांच्या जीवनाशी जोडलेलं आहे. तर मंडळी, बाळमामा कोण होते? बाळमामा म्हणजे साधेपणा, सेवा आणि विश्वास. तर हा आहे रथ आहे बाळमामाचा. पाहू शकता तुम्ही. तर मंडळी, बाळमामा नेहमी म्हणायचे, देव बाहेर नाही, ते माणसाच्या मनात आहे. पाहू शकता मंदिराचा परिसर. अजून काही बांधकाम चालू आहे मंदिराचे. पूर्ण गोलाकार मंदिर आहे आणि भव्य दिव्यासंमध्ये जागा आहे मंदिराची. पाहू शकता तुम्ही. तर मंडळी, गरीब, शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी बाळमामा नेहमी आधार होते. तर मंडळी, पाहू शकता तुम्ही. आजचे लोक म्हणतात की बाळमामाची कृपा मनापासून मागितली तर नक्की मिळते. तर मंडळी, मिनी बाळमामा मंदिराचे महत्त्व. हे मंदिर मिनी असलं तरी इथली भावना मोठी आहे. तर मंडळी, पाहू शकता, हे गोमुख आहे आणि या गोमुखातून जलधारा होत असते. पाहू शकता तुम्ही. खूप छान असे गाय आहे आणि या गायीच्या मुखातून सतत जलधारा वाहत असते. तर मंडळी, पाहू शकता समोर शंकराची मूर्ती आहे. इथे आल्यावर गोगाट नाही, दिखावा नाही, फक्त शांतता आणि श्रद्धा तुम्हाला भेटते. पाहू शकता, भगवान विष्णूंची मूर्ती आहे इथे. सद्गुरू संत बाळमामा देवस्थान. तर मंडळी, काही भक्त येथे मुद्दाम येतात कारण त्यांना खरी भक्ती येथे जाणवते. भक्तांचे अनुभव अनेक लोक सांगतात. तर समोरच आता बाळमामाचा या मंदिराचा सभा मंडप आहे. पाहू शकता. आणि खूप भक्त येथे श्रद्धेने आलेले आहेत.
तर मंडळी, अनेक भक्त आपल्या अडचणी घेऊन इथं बाळूमामाच्या मंदिरात येत असतात आणि त्या अडचणी बाळूमामाच्या मंदिरात आल्यानंतर सोडवल्या जातात. तर काहींना मार्ग सापडतो, कोणी आजारी असताना येतं, बाळूमामाच्या आशीर्वादाने बरे होऊन जातं. पाहू शकता मंडळी, आपण बाळूमामाच्या आत मंदिरात आलेलो आहे आणि हा पूर्ण सभा मंडप आहे. खूप गर्दी झालेल्या भक्तांची. गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला असा हे सुंदर अशा मूर्ती आहेत आणि ह्या आहेत डाव्या बाजूला. दोन्ही डावी आणि उजव्या बाजूला अशा ह्या देवाच्या मूर्त्या आहेत. पाहू शकता तुम्ही. तर मंडळी, बाळूमामा हा चमत्कारासाठी नाही, तर माणसाला मजबूत बनवण्यासाठी ओळखले जातात. पाहू शकता हा मंदिरातील सुंदर अशी गाभाऱ्यातील बाळूमामाची मूर्ती, बाळूमामाची गुरु. तर मंडळी, तुम्ही लोकरीवाडीच्या मिनी बाळूमामा मंदिरात गेलात तर आधी मोबाईल बाजूला ठेवा. मनात फक्त एकच भावना ठेवा, माझं मन शुद्ध आहे, राहू दे. इथे मोठ्या मागण्या करू नका, कारण बाळूमामा भाव पाहतात, शब्द नाही. पाहू शकता आपण सभा मंडपात आहे. सध्या दर्शन घेतले बाळूमामाचं. तर मंडळी, हा व्हिडिओ न स्किप करता पहा, खूप छान मंदिर आहे. तर मंडळी, हे तुम्ही पाहत असलेलं श्री सिद्धिविनायक आणि शंकराचं मंदिर आहे. पाहू शकता. संपूर्ण अष्टविनायक दर्शन या भिंतीवरती गणपतीचे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. श्री सिद्धिविनायक पाहू शकता तुम्ही. तर मंडळी, तुम्ही इथे बाळूमामाच्या मंदिराला भेट देण्यासाठी आला तर इथे संपूर्ण देवांचे दर्शन इथे होते. आणि मंडळी, या मंदिरात अमावास्येला आणि पौर्णिमेला भरपूर भक्तांची गर्दी होते. पंचक्रोशीतील हे सर्वात मोठे मंदिर आहे आणि अजून या मंदिराचे बांधकाम चालू आहे. भक्तिभावाने मोठ्या प्रमाणात भक्त येथे येत असतात. आपली दुःख बाळूमामाच्या दारात सांगत असतात. तर मंडळी, आपण सध्या आता शिवपिंडकडे चाललेलो आहे. आतमध्ये शिवपिंड आहे. पाहू शकता नंदी आहे. खूप सुंदर असे हे मंदिर आहे. ही शिवपिंड आहे, पाहू शकता तुम्ही. श्री महादेव जागृत देवस्थान, बाळूमामा नगर. तर मंडळी, हे मंदिर कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सध्या आपण शिवपिंडीचे दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे, पाहू शकता तुम्ही. तर मंडळी, समोर हे श्री दत्तगुरूंचे मंदिर आहे.
खूप छान आणि गोड अशी श्री दत्तगुरूंची मूर्ती आहे. इथे तुम्हाला सर्व देवांचे मंदिर तुम्हाला भेटतील. पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर अशी गोड मूर्ती आहे दत्त महाराजांची. तर मंडळी, हे मंदिर आपल्याला शिकवतं साधेपणा ठेवा, कष्टाला कमी लेखू नका आणि देवावर विश्वास ठेवा. कारण श्रद्धा असेल तर मार्ग सापडतो. मंडळी, आपण सध्या दत्तगुरूंचे दर्शन घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही. तर मंडळी, हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे. पाहू शकता. जे आपण बाळमामाचं मेन मंदिर पाहिलं आता, सभा मंडप, तो बाहेरचा बाजूचे हा भाग आहे. सध्या आपण आता दुसऱ्या एका मंदिराला भेट देण्यासाठी चाललेलो आहोत. ते म्हणजे बालाजी मंदिराला. पाहू शकता मंडळी, श्री बालाजी ही सुंदर अशी मूर्ती आहे. खूप सुंदर अशी बालाजीची मूर्ती आहे गाभाऱ्यामध्ये. पाहू शकता मंडळी तुम्ही. तर मंडळी, आपण बालाजीचं दर्शन घेऊन आता बाहेर चाललेलो आहे. पाहू शकता तुम्ही. इथं आल्यानंतर मंडळी तुम्हाला सर्व देवाचे दर्शन घडते. असं एकमेव या पंचक्रोशीतील हे मंदिर आहे मंडळी. तर या मंदिराची स्थापना 10 वर्षा पाठीमागे झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. आणि इथं होम केला जातो मंडळी. पाहू शकता, त्रिशूळ आहे. आणि हे तुम्ही जे पाहत आहात हे शक्तिपीठ आहेत. खूप सुंदर अशा देवी आहेत, देवींची मूर्ती आहात. पाहू शकता तुम्ही. संत बाळमामा दाखवलेत, भगवान विष्णू. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, जर तुम्ही कधी तासगाव परिसरात आलात तर मिनी बाळूमामा मंदिर लोकडवाडी इथे नक्की या. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अशाच श्रद्धा, सेवा आणि संस्कृतीशी जोडलेले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला गणुस्कोप सबस्क्राईब करा. पाहू शकता मंडळी, तुम्हाला मी संपूर्ण मंदिराचा परिसर आणि मंदिर दाखवलं. पण आता शेवटी श्री खंडोबाचं मंदिर आहे. हे खंडोबाचं मंदिर आहे. मी सुरुवातीला तुम्हाला बाहेरून दाखवलेलं, पण आता आतमध्ये आपण जाणार आहोत. मंदिराच्या दोन्ही बाजूला गजराज आहेत.
मंडळी एक लाईक करायला विसरू नका. लाईक मोफत आहे. श्री खंडोबा महाराज आहेत. खंडोबा महाराजांची पत्नी आहे. पाहू शकता आता या मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि आपण इथे